रत्नागिरीमध्ये पावस खूप मिळतो. अच्छा, मग वारी दरम्यान कशी जाते तिकडे? म्हणजे वारी निमित्ताने जातात. हो, वारी निमित्ताने झालं. रत्नागिरी आपलं गाव असल्यामुळे आपण कोकणस्थ असल्यामुळे प्रत्येक सणाला गावाला जाणं, त्या गावात जाऊन तो उत्साह आपल्या नातेवाईकांना भेटणं, ते सगळे सण साजरे करणं, त्या मातीशी एक संबंध आपलं नाव जोडलेले, त्या नाळ्यात आपण आपलं एकरूप होणं, जाणं, चार्ज होणं आणि परत मोबाईल यायचं. गावामध्ये आपलं चार्जिंग पॉईंट आहे. जसं मोबाईलला चार्जची गरज आहे तसं आपल्याला पण चार्जची गरज आहे. एकादशीसाठी काय जातात? एकादशीसाठी खास कार्यक्रम वगैरे असतो. एकादशी आमच्या घरात दरवाजात विठ्ठल रखुमाईचं मोठं मंदिर आहे, त्याच्यामुळे उत्सव आहे आमच्या इथे. दिंडी सोहळा आहे, त्याच्यानंतर डान्स आहेत मुलांचे, वारकरी अभंग आहेत सगळे. आठवड्याभर 8 दिवस तरी उत्सव चालू असतो आमच्या घरात. तुम्ही मला ते वसई स्टेशनला पाहिलं. हो 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 हो. छान वाटलं. रामकृष्ण. रामकृष्ण. मित्रांनो, आपण जे गृहस्थ पाहिला होता त्यांनी मला, मी जेव्हा ट्रेनमध्ये बसण्यापूर्वीच मी ट्रेनच्या बाहेर उभा होतो आणि माझ्या ह्या ब्लॉगचा इंट्रो शूट करत होतो. आणि इंट्रो शूट करत असताना त्यांनी मला ऑब्झर्व केलं होतं की हा ब्लॉगर आहे वाटतं. आणि नंतर मग मी जेव्हा ट्रेनमध्ये बसलो त्याच्यानंतर ते एक 4-5 सीट पुढे होते आणि मग त्यांनी हात दाखवला, अरे तू ब्लॉगर आहेस का, ब्लॉग बनवतो? म्हटलं हां ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक 3-4 तास झाले प्रवासाला आणि मी इथे जेव्हा उतरत होतो हॉल्ट्सला गाडी थांबली होती रोहा स्टेशनला, तर त्यांनी बोलवलं. मग म्हटलं बस काय करतोस, चॅनल कसं आहे काय. आणि मग ती सगळी माहिती नंतर कळलं की तेच त्यासुद्धा प्रवासासाठी पंढरपूरला जाणार आणि पंढरपूरवरून मग त्या ह्याला आल्या रत्नागिरी स्टेशनला. त्यांचं गाव आहे रत्नागिरी. तर त्यांच्यासुद्धा घरात पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आहे आणि मंदिर आहे मोठं. आणि त्यांच्याकडे सुद्धा आषाढी एकादशी निमित्त मोठा सोहळा असतो. तर हा सगळा असा आनंदाचा क्षण आणि त्यांच्या भावना आपण त्या कोंडून घेतल्यात आपल्या कॅमेऱ्यामध्ये आणि त्या तुम्ही पाहिला. नमस्कार मित्रांनो, आपण पोचत आहोत आता रत्नागिरीला. ही गाडी मुळात सुपरफास्ट आहे, पण हिने इतके हॉल्ट घेतलेत, इतक्या ठिकाणी थांबले. मुळात पाऊस आहे त्याच्यामुळे सुद्धा असेल आणि खूप गाड्यांचे हॉल्ट होते. तर त्यामुळे आता मी कामठे येथे आहे आणि इथून रत्नागिरी अगदी 45-40 मिनिटावरती असेल. पण इतके हॉल्ट लागले ना की त्या दुसऱ्या एक्सप्रेसने आलो असतं तर बरं झालं असतं. ही सुपरफास्ट असून फक्त वसई, जिथे मी बसलो, वसई, पनवेल आणि डायरेक्ट रत्नागिरी, पण तसं झालं नाही. आणि आपण आता आलो आहे कामथे. रत्नागिरीला जायला थोडा वेळ लागेल.